लोकसभा गोंधळ प्रकरणी खासदार सुप्रिया सुळेंचं निलंबन। आज आणखी 49 खासदार निलंबित। आतापर्यंत एकूण 141 खासदार निलंबित। मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज नाही, मनोज जरांगे पाटील यांचं स्पष्ट मत। हवं तर सरकारनं 29 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ घ्यावी, जरांगेंची भूमिका। इंडिया आघाडीला समन्वयासाठी एका चेहऱ्याची गरज। बैठकीपूर्वी उद्धव ठाकरेंची मोठी मागणी। जागा वाटपावरही चर्चेची शक्यता। रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात। सोयाबीन आणि कापसाच्या प्रश्नावर विधान भवनावर काढलेला मोर्चा अडवला। बालवाडी ते दुसरीपर्यंतची शाळा सकाळी 9 नंतर सुरू करण्याचे संकेत। राज्यपालांच्या मागणीचा शिक्षण विभागाकडून सकारात्मक विचार। नाशिकमध्ये बनावट पनीर बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश। 1 लाख रुपयांचं पनीर जप्त। अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई। कोरोनाच्या नव्या JN.1 सब व्हेरियंटनं टेन्शन वाढवलं। केंद्राचे राज्य सरकारांना अलर्ट राहण्याचे निर्देश। नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर गाईडलाईनही जारी करणार। राम मंदिर आंदोलनाचे जनक लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याला जाणार नाहीत। तब्येतीच्या कारणास्तव निर्णय। ट्रस्टींची माहिती। शरद पवारांचं उपराष्ट्रपतींना पत्र। संसदेतील घुसखोरीची चौकशी करा। चौकशीत उपराष्ट्रपतींनी लक्ष घालण्याची पवारांची मागणी।